आता दापोलीमध्ये प्रॉपर एंटर झालेलो आहे. आमच्या दापोलीचा केळसकर नाका आता गर्दी काहीच नाही आहे, पण पाऊस आता बघा जरा गणपती आणि गोविंदा जवळ आला की इकडं जरा मटकी बघ कशी आहेत. काका कसा आहे हा मटका? ढोलकीचे तबल्याचे कामं इथे होतात. नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेल्या मराठी चॅनलमध्ये. आजची व्हिडिओ आहे दापोलीतल्या बाजारपेठातली. आता गणपती बाप्पा लवकर आलेले आहेत, जवळ आलेले आहेत आणि गणपती बाप्पा आलेत तर तिची खरेदी, त्याची शॉपिंग हे करण्यासाठी दापोलीत बरेच जण येतात. आणि मग कसं होतं की मुंबईकरीसुद्धा येतात, मग ते सुद्धा दापोलीत बाजारपेठात खरेदी करण्यासाठी येत असतात, गर्दी होते. सो आजचा व्लॉग असणार आहे दापोली बाजारपेठचा. बऱ्याच वर्षांनी दापोली बाजारपेठचा व्लॉग करणार आहे, कारण गेलो की छोटेच क्लिप दाखवतो. पण आज संपूर्ण दापोलीचा बाजारपेठ माझ्या पद्धतीने एक मोठं व्लॉग बाईकवरूनच तुमच्यापर्यंत दाखवायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला गणपतीला सामान कुठे कुठे काही मिळेल, काय मिळेल, सो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, आत्ता आलो आहे बुरोंडी नाक्यात. तिथे पोलीस चेक नाकासुद्धा आहे. राईटला जातो बुरोंडीला आणि सरळ जातो दापोली. इकडनं दापोली बाजारपेठ. तुम्हाला जर काय म्हणताय? मजेत होय, बरेच वर्षांनी. थँक्यू. इकडे पण काही कार्यक्रम होता? हो, काल होय. चालेल मंडळी, कलरचं काम वगैरे तुमचं असेल, कलर वगैरे घ्यायचं असेल तर इथं कलरचं वगैरे डेकोरेशनचं वगैरे इकडे भेटतं इंद्रायणीमध्ये. तो कलर वगैरे काय असेल तर मी इकडनंच घेतो. इकडनं लेपणी बाजारपेठातून जातो रस्ता आणि सरळ दापोली डेपो खेड रस्ता असं जातो. आपण आता सरळ जाऊया. दापोलीत जसं एंटर होऊ तसं तुम्हाला दुकानं बघायला मिळतील. पण गणपतीचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर सगळी पुढेच भेटते. इकडे राधाकृष्ण मंदिर, इथे सुद्धा एक्झिबिशन भरतात. मी कधी गेलो नाही, पण आत्तासुद्धा काहीतरी सेल चालू आहे, एक्झिबिशन. नगरपालिका इकडे गेली, तहसीलदार, सगळं पेट्रोल पंप. दापोलीत पेट्रोल पंप पण बरेच आहे, पण CNG पंप एकच आहे. जालना गणपतीला जो वाटोला होतो, 2 आहेत CNG. दोन्हीकडे लाईन असते. गणपतीत बघाय नको, सगळीकडंच. आता दापोलीमध्ये प्रॉपर एंटर झालेलो आहे. आमच्या दापोलीचा केळसकर नाका राईट साईडला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक जो मस्त दिसतो नाही तो. कधी आलो की इथे थांबतो. मस्त गार्डन पण केलं आहे, सुशोभीकरण केलं आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, केळसकर नाका. आता बाजारात जायला 3-4 रस्ते आहेत. आपण पहिला डेपोच्या इकडून जाऊया. लेपला दापोलीचा राजा इकडे बसतो आणि इकडनं आता सरळ पहिला डेपोच्या इकडे जाऊया. दापोली ट्रॅफिक असते थोडीफार, जास्त नाही, पण गणपतीत आता एवढी भेटेल ना, भरपूरच प्रमाणाच्या वरती. कारण सगळीजणं शॉपिंगला येतात, बऱ्याच खरेदीला येतात. इकडं आहे शेतकरी मित्र आणि गौरीशंकरचं ऑफिस. बऱ्याच ट्रॅव्हल्सचं ऑफिस इकडे आहेत. अश्विनी ट्रॅव्हल्स आहे, बरेच ट्रॅव्हल्स आहेत. सगळे आपल्याकडचे ट्रॅव्हल्स आहेत जे प्रवाशांना घेऊन जातात. इकडं आहे दापोलीचा बोलतो ना सरकारी दवाखाना, सिव्हिल हॉस्पिटल. हे बघितलं की असा पोटात गोळा येतो, कारण पेशंट एवढे भयानकवाले असतात. नको वाटतं, हॉस्पिटलची पायरी कधी नको वाटते. असं आहे दापोली डेपो आता. आणि सरळ खेड रोड लेपला आपल्या मुंबई मंडणगडला जातो. इलेक्ट्रिक बघा, ठाणे खोपटवाली इलेक्ट्रिक बस नाही, ही बोरवलीला जाते आता. आणि हा सरळ डेपो. आता ॲक्च्युली खरं तर मी इथून ब्लॉगिंगला सुरुवात करणार होतो, पण म्हटलं घरातूनच जातो आहे तर करूया. हा इकडे दापोली डेपो आपला. रत्नागिरी नवरत्नांची खान, त्यात माझी दापोली महान. डेपोला पण गर्दी भरपूर झाली. आता बाजारात जरा घुसूया. बाजारात जायला 2-3 रस्ते आहेत. हार वगैरे घ्यायचे असतील तुम्हाला गणपतीला तर इथून सुद्धा मिळतील. इकडं आहेत, त्या साईडला आहे. तर इकडनं पोलीस गल्लीतून पण जाऊ शकतो आणि सरळ पण मच्छी मार्केटच्या रोडनी जाऊ शकतो. आता जायला 2 रस्ते आहेत, एक तर इकडून आणि इकडून.
तिकडे सुद्धा हार वगैरे मिळतात. आपण सरळ जाऊया जरा मच्छी मार्केटच्या आहे इकडून सुद्धा जाऊया नंतरला. दापोली, मुंबई दापोली सकाळची गाडी. हो अगी हां, तुम्ही कसे आहात? बरं. कामतेकर वडापाववाले काय करतायत बघूया. कामतेकरांचा वडापाव खूप सुंदर असतं हो. एकदा खाल तर परत जाल. चला जाता आता जरा भेटूया. गाड्या सगळ्या कचाकच भरून जातात यष्ट्या. नमस्कार, काय म्हणताय? जय संताजी. काय म्हणताय, बरे आहात ना? कसं चाललंय? वडापाव नंतरला येतो खायला. हां नंतर येतो. अरे हो, तू येणार होता लाईफस्टाईल. हां मी काल झालं ते. गर्दी मजबूत. कॉलेजची पोरं आता सध्या आहेत. दापोलीत आलात की आपल्या कामतेकर वडापावला विजिट करा नक्की. मिसळ एक नंबर असते, वडापाव पण छान. नाही आता नको, मी नाश्ता केला, नको आत्ता नको. मच्छी मार्केटच्या रोडने आतमध्ये जाऊया. आज अख्खा बाजार फिरूया. आता गर्दी काहीच नाही आहे, पण पावसा आता बघा जरा गणपती आणि गोविंदा जवळ आला की इकडं जरा मटकी बघ कशी आहे. काका कसा आहे हा मटका? हां हां आणि ही खालची हे आणि शिका कसा मिळतो? शिका 60 रुपये. किती? 60. हा छोटा आहे ना? छोटा चिका चुलीची कशी किंमत आहे? 500 वाले, 400 वाले, 300 वाले. 500, 400, 300. ओके. आणि ही काय खेळण्यासाठी की कशी? 100 रुपये. 100 रुपयाला बारकी. कधी आलात की मडकी वगैरे इथे भेटत आहेत दहीहंडीसाठी. टूल वगैरे घ्यायची असेल. आणि हाही मच्छी मार्केट जो आता श्रावण हा आहे लोकांचा, तरी पण बघा मच्छी मार्केटला गर्दी काही कमी होत नाही. तरी पण लोक खातात. सोमवार मंगळवार पाळतात, मग लोक खातात. भाजीपाला पण भेटतो इकडं, भाजी पण भेटते. आणि हा सगळा मच्छी मार्केट. सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, कोलबी आहे, सगळा आहे. हां नको, बोंबील जास्त आले वाटतं. हां नको. आणि आता इकडून पण जायला आहे आणि इकडून पण आहे. आता प्रॉपर आतमध्ये बाजारपेठात जातो आहे. आल्या गणपती बाप्पा दिसलेले आहे तिथे. गणपती बाप्पांचा कलर काम बाकी आहे वाटते. पण गणपती यायच्या 2 दिवस आहे ना अगोदर इकडे खूप गर्दी असते आणि खूप लाईन असते. दापोली पोलीस रिस्पेक्ट. इकडं बाजारपेठात चालायला सुद्धा जागा नसते, एवढी गर्दी असते. आत्ता कोण नाही जास्त. गणपती जसं जवळ येईल तशी गर्दीच गर्दी इकडे येईल. आता आतल्या रोडला आहोत. इकडं सगळ्या वस्तू भेटतात. भाजीपाला, साडी घ्यायची आहे, साडी, लोकांना कपडे घ्यायचे आहेत, ताडपत्र्या घ्यायच्या आहेत, जाल्या घ्यायच्या आहेत. ह्या लाईनीला सगळे भेटतात. असं मंडपाचे पण सामान भेटतात, कपडे भेटतात. आपले मराठी उद्योजक, मराठी व्यापारीसुद्धा आहेत आणि बाहेरचे सुद्धा आहेत. तर त्याबद्दल मी जास्त काय बोलत नाही. ते सगळेच मोठे व्हा, पण तरुण उद्योजकांनी काय ना काय दापोलीत दुकानं टाका आणि मोठे व्हा, बस एवढंच म्हणणं आहे. चलो आपल्या रोडला आहे. आता राखी पौर्णिमा येईल, त्याच्यामुळे ही अशी आतमध्ये बाजारात बारीक रोड आहे, त्याच्यामुळे मोठ्या गाड्या इथं पास होत नाही. जर गणपतीत आलात 4 व्हीलर वगैरे घेऊन तर त्या साईडला गाडी तळ आहे. जाऊ दे. अरे देवा, पत्ताचा याचा पुढं गाडी मागं गाडी चापाटलं ना मला. तुझं वाटोला होईल माझा. जाऊ दे आम्हा, मी जातो, मला चपाल. चला गेलो. बघा इकडे सुद्धा
मंडपाचे डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं भेटेल. काय नाव आहे सगळं इथं भेटेल. असं मी रँडमली जातो आहे. माझं कॅशिओ वगैरे रिपेअर करायचं असला ना बँजोचा तर मी इथे करतो कधीतरी. रिपेअरिंग वगैरे साऊंड वगैरे घ्यायचं असेल तर इथून करतो. इथे भेटतं सगळं. आणि तुम्हाला कंगण्या कौंडल भाजीपाला वगैरे घ्यायचा असेल, कंगण्या वगैरे इथे येतील गणपतीला. हा सगळा ग्रामीण भागातून महिला येतात व पुरुष येतात ते इथं बसतात. काकडी गावठी अजून काय आहे? कशा आहे हां? गाडी ह्याची आहे भावाची आहे. माझी मुंबई सगळं घरगुती आहे ना गावठी. कसा मला नको, मी आज असंच आलो आहे. ही गावठी काकडी आहे. तेंडली आहे तिकडे तेंडली. हे गावठी वगैरे काय घ्यायचं असेल गावठी फळं आणि मेथी सुद्धा आहे गावठी. ती बघा तिकडं त्या साईडला. तुम्हाला कंगण्या कौंडल किंवा गणपतीचं काही असेल ना जो ऋषीचा काही गोष्टी असतात ते ह्या महापंचमुखी श्री मारुती मंदिर आहे आणि त्याच्यासमोर हा ब्रिज आहे. पहिलं इथे ब्रिटिशकालीन ब्रिज होता पण तो आता 2-3 वर्षापूर्वी झाला मोडला आणि आता नवीन ब्रिज झाला आहे. तो तिथं सगळे बसतात जे आपले गावाकडची लोक असतात ती बसतात आणि दुकानं करतात. मी आलो म्हटलं आता कंगण्या कौंडल येतील ना गणपतीच्या. कधीपासून चालू होती? 4-5 दिवस झाले नाही चालू होती. अजून काय काय असेल? सगळं असं ओ आत्या ओळखलीस काय? हा नाही ओळखलीस? तेल वाढचा. काय बोलतो बरे आहेस ना? मी आलो दापोलीत जरा. होय चलो. पंचमुखी हनुमान मंदिर इथे आहे. तो आणि हा बाजार असा सरळ जातो. बाजार खूप मोठा आहे तसा दापोलीतला आमच्या. आणि दापोलीत असं भेटतं ना तसं कुठं भेटत नसं. मुंबईतनं सामान आणायची गरज नाही. सगळे हार्डवेअरपासून तुम्हाला गणपतीचं काही सामान घ्यायचं आहे सगळं सामान भेटेल इथे. आपल्या दापोलीत आता गणपती जसे सुरू होतील ना तसा बाजारपेठातला माहोल सुरू होईल. भाऊ नमस्कार. काय म्हणताय? कसं चाललंय? मस्त चाललंय ना. छान छान ब्रँड ठेवलेत पण चालून मला चालवून मला काय माल चालू होईल ना. जबरदस्त. म्हणजे मोठ्या पण ब्रँडचे कपडे ठेवलेत. छान आहे. मागे आलं तेव्हा थोडंफार कमी होतं आता जास्त आलं काय? ओके छान केलं आहे. हे पण ठेवलं आहे का? 4 तारखेपासून माल चालू. 1 तारखेपासून माल चालू होता आमचा. गर्दी पण होईल तशी. इथपासून माल चालू. कुरिअर वगैरे करता का असेल तर? नाही म्हणजे ऑनलाईन नाही ऑफलाईनच चालू. सध्या ऑनलाईनचं पण आहे. ऑनलाईन पण बघा जरा मस्त होईल. चालू करू हॅलो. होय छान. हा मटेरियल आलं आहे वाटतं. छान. अजून थोडा याचा बाकी आहे. ओके चला ऑल द बेस्ट. हो थँक्यू. सो अशी आपली आहेत मंडळी जी हे आहेत दुकान आहेत. साई शिवराय म्हणून आहे. छान आहे मस्त केलं. आणि हा मेन आता इथे ढोलकीचं काम चालू आहे. तुम्हाला बँजोचं सामान ढोलकीचं वगैरे घ्यायचं असेल तर इथे NB लिंगायत खूप जुनं आहे दुकान. आणि याचे ढोलकीचे तबल्याचे कामं इथे होतात. नमस्कार. काय म्हणताय? कामं जोरदार चालू आहेत. अच्छा. बँजोची पण पानं बिनं आणायची असेल मला इकडे येतो मी. किंवा ढोलकीचं काय पानं लावायचं असेल तर इकडे येतो. शाई भरायचे इकडे येतो तर इथे येतो. लिंगायत म्हणून आहेत. तो तबल्याचे व्यापार आहेत. नटराज स्वीट्सच्या बाजूलाच बाजारपेठातच आहे. हो आमचे शाहीर भेटलेत दापोलीचे. त्यांची पण ओळख करून देतो. आज सगळेच भेटत आहेत. जातोय जरा विहार. आज कॅमेरा सुरू केला आहे मी.
आमच्या दापोलीचे शाहीर अजितदा गोवले, रत्नागिरीची नवरत्नांची खान त्यात दापोली महान, त्या गाणं यांचं आहे. ते मगाशी गात पण होतो. अरे वा वा, बरे आहेत ना? एकदम मस्त. आहेत ना? पुन्हा एकदा मी इकडे आलो आहे पंचमुखी मारुती मंदिराच्या इथे. आणि आता मी इथून राईट मारतो. 2 ठिकाण आहेत बाजू राईट मारायला. आता इथून राईट मारतो आणि इकडून केळसकर नाक्याला जायला सुद्धा रस्ता आहे. पोलीस गल्लीला पण जायला रस्ता आहे. दोन्ही ठिकाणी आहेत. आणि हा सुद्धा बाजार मोठा आहे तसा बघायला गेला तर. इथं सुद्धा जुनी व्यापारी आहेत जे फरसाण, गणपतीसाठी प्लेट्स, लाडू वगैरे असे जास्त. दापोलीत खूप साऱ्या गोष्टी मिळतात. मुंबईतून जर येत असाल तर सामान घेऊन यायची गरज नाही, दापोलीतसुद्धा मिळतं. तर प्रत्येकाची चॉईस आहे कोण कुठून आणतं आहे. आता सरळ जातो केळसकर नाका आणि लेपवरून जातो पोलीस गल्लीला, पोलीस लाईनला. त्या साईडला आहे पोलीस लाईन. आणि आता इकडून पण जातो. आता ह्या साईडून सुद्धा ते गाड्यांच्या रिझर्वेशन वगैरे असतात त्या साईडला ही गल्ली आहे. आणि ही गल्ली पोलीस लाईन गल्ली असं म्हणतात. रेशन दुकान आहे इकडे. दापोली तालुका सहकारी खरेदी विक्री केंद्र आहे. आणि ही पोलीस गल्ली या साईडला. पुन्हा एकदा आपण डेपोच्या इकडे आलो. डेपोच्या इकडे या साईडला येतो आहे. गाडीचं रेडियम वगैरे करायचं आहे. बॅनर वगैरे ते इकडे. बॅनर वगैरे छापायचे असेल तर इथे छापू शकता. गुरुग्रुप आर्ट. नमस्कार. कसं आहेस? मस्त मजेत. कधी आलायस? मी काल आलो. आता गणपती चालू असतील ना सगळं? होय, गणपतीचं बॅनर नाही कुठला विशेष? बॅनर आहे ना, देतो मी. पाठव. फॉर्मॅट तोच आपला, ओके. फक्त पॅटर्न थोडा चेंज करा. काय अजून वेळ आहे तसा? वेळ आहे देतो. चल बाकी बाकी काय म्हणजे नवीन? चाललंय जरा बाजार दाखवतोय लोकांना. चला. ओके. हां. आणि इकडनं छोटी छोटी दुकानं आहेत. ही आपली मराठी व्यापारी आहेत, मराठी उद्योजक आहेत, त्यांनी टाकलेले आहेत. खूप छान आहेत. म्हणजे गावाला राहूनसुद्धा रोजगार मिळतो आहे. आमचे इकडे भानतिगऱ्याचे कुठं गेले आहेत? कुठं इथंच आहे त्यांचं अगरबत्तीचं दुकान. तो बंद आहे की काय? कुठं गेलं? बंद आहे वाटतं. ते भानतिगऱ्याचे आहेत. बंद आहे. आहेत. नमस्कार. गावात गाडी कुठली, माणूस कुठला? मग काय म्हणताय? बऱ्यात ना? मस्त चाललंय म्हणजे चायला माझंच हॉर्न वाजतोय. मी बोललो कोण वाजवतोय? कधी आला? मी आलो झाले काल. एवढं लोक नाही, जातोय आज परत. बुलेट मुंबईत. वाडीतलीच आहे. होय. काय अगर सामान भरलं की नाही? रेट एवढा वाढलाय ना, विचारू नको. आता बोललो रविवारी जाईल. राखी पौर्णिमा पण आहे ना आता. बहिणीला पण तिकडे राखी पौर्णिमा असा माल घेऊन या. 30 तारखेपर्यंत आपला माल आला ना, हां. 1 तारखेपासून आपली सुरुवात. स्वामी सुगंधालय या इथे अगरबत्ती घ्यायला. मजेत. खूप दिवसांनी घेतलं. होय. होते गावीत फेरी भरपूर दिवसांनी झाली होय. आहे ना. चला, हे आपली ओळखीचे बरीच जण आहेत तिथे. आणि इकडे आहे पोलीस गल्ली. काय म्हणतो? कारण इथे पोलीस स्टेशन आहे आपल्या दापोलीचा. त्याच्यामुळे पोलीस गल्ली असं नाव आहे. म्हणजे सगळेजण बोलतात म्हणून मी पण बोलतो, असं आहे. चला, इकडे सुद्धा अगरबत्तीचे वगैरे हार घ्यायचा आहे. इकडे इकडे सुद्धा काल्या वडापाव तो इकडे सुद्धा असतात. काय म्हणतो? कसा आहे? नको रे, जेवून आलो, नाश्ता केला. मी कोकणी निखिल नाही आहे. माझा भाव तो. कितवी लाव तुम्ही? 11वीला. कुठला विषय? विषय कुठला आहे? कॉमर्स आहे. काय होणार आहे मोठे होऊन? काय व्हायचं तुम्हाला? माझ्यासारखं बनवू नका, चांगलं बना. काय अच्छा, वा, अभिनंदन. चांगलं बना, पण चांगलं बना. काय आयशी ऑप्शन नाव मोठं करा. आयशी ऑप्शन जेवढं तुम्हाला मारलं आहे त्याच्यापेक्षा नाव मोठं करा. फोटो काढायला लागला. चल बाय. बोललो मी.
हा सुद्धा काल्या वडापाव इथे खूप छान वडापाव असतो इथे सुद्धा. चल व्हिडिओ मध्ये आला फोटो घ्या चला. अरे घ्या लवकर, मी काला दिसतोय अजून दिसतोय. काढे घ्या घ्या काढा. चलो आता या साईडून डेपोतून आलो आपण आणि मच्छी मार्केटची गल्ली आणि पोलीस गल्ली फिरलो. आता इथून माझ्या गावच्या दिशेने गेलो की पुढे सुद्धा दुकानं आहेत. या साईडला सुद्धा बारीक बारीक दुकानं आहेत, हार्डवेअर पण आहेत. तुम्ही या साईडनी मच्छी मार्केटच्या रोडनी गेलात किंवा पोलीस गल्लीने गेलात तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला भेटून जातील. आणि सांगायची गरज तर नाही आहे, पण म्हटलं आज आलो आहे दापोलीत तर बाजारपेठाचा एक व्हिडिओ तर बनलाच पाहिजे आपल्या दापोलीचा. तुम्हाला अशी टोपल्या घ्यायची असतील, सुपा घ्यायच्या असतील तर सरकारी दवाखान्याच्या समोर तिथं भेटतील. हे बघा, हे काहीतरी वेगळं आहे बघायला. कसं आहे ताई खलबत्ता कसा आहे? हा 450 रुपयाला आहे. 400. हा 400 रुपयापर्यंत. ओके. आणि इकडं काय आहे? हे सगळे खलबत्ते आहेत. हां, हे सर्व. आणि हा शोसाठी आहे का? हा, या शोसाठी आता गौरी वगैरे असतात ना, हां हां. गौरीच्या समोर ठेवायला डेकोरेशन वगैरे करतात की ना. आणि ह्या ओशाला सुपं वगैरे आहेत. सुपं कशी दिली तुम्ही? सुपा आता घेईल तसे असतात. आता हा दुसरा आहे, हा 270 रुपये रेट आहे. हां. हा जरा चांगल्यातल्या 280 रुपयाला आहे. आणि त्यापेक्षा कमीतले येतात ते 120-150 रुपये त्या रेंजमध्ये असतात. ओके. हा कोंबडीसाठी आहे, कोंबडी वगैरे ठेवा. मी मगाशी म्हटलं ना केळसकर नाक्याला जातो, हा रस्ता बाहेर पडतो आणि परत एक ट्रॅव्हल्सची वगैरे बुकिंग ह्या लाईनला होती, ह्या साईडला. नमस्कार. काय बोलतो? काय म्हणताय? मजेत मजेत. चालत आलो आहे जरा दापोली बाजार फिरतोय. होय. गौरी शंकरचे मालक चालक सगळे भेटलेले आहेत इकडे. आज इकडेच दापोली फिरतो. नमस्कार. काय म्हणताय? चालले गाड्या फुल सगळ्या? अच्छा अच्छा ठीक आहे. चालू आहे. चला. रिटर्नच्या तिकीट झाल्या फुल की काय मुंबईत जायच्या? चालू आहेत की झाल्या? चालू पण आहेत. किती तारीख आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. 19, 20 आणि किती फुल आहे? 21 फुल आहे. फुल आहे. 19, 20, 21 फुल आहेत. त्याच्या पुढच्या आहेत हो हो. केळसकर नाका. केळसकर नाक्यातून आतमध्ये दापोलीचा राजा वगैरे इकडे बसतो. तुम्हाला मगाशी म्हटलं. लेपला दाभोल रोडला आपण गेलो की दाभोल रोडला पण जुनी जुनी दुकानं आहेत. ह्या साईडला खाऊ गल्ली आहे, तिकडे सुद्धा आपली माणसं ह्या दुकानामध्ये असतात. इकडे कोण फ्रँकी विकतं, कोण पाणीपुरी विकतं, बऱ्याच गोष्टी विकतात. भाजीपालासुद्धा ह्या साईडला असतो. CNG सुद्धा पंप पुढे आहे ह्या साईडला. तर मंडळी ब्लॉग तुम्ही बघितला असाल आणि ॲक्च्युली रँडमली सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी दाखवल्या. बरेच दापोलीतले व्यापारी आहेत, ते आपले ओळखीचे आहेत, मित्र परिवार आहेत. सो एकाची घेतली एकाची नाही घेतली असं काही राग मानू नका. जे मला तेवढं शक्य होतं तेवढं मी घेतलं. आणि बरेच जण कॉम्पिटिटर असतात, एकाची केली म्हणून दुसरा रागवल, दुसऱ्याची केली म्हणून तिसरा रागवल, असं काय करू नका. सगळेच पुढे जा, सगळ्यांचंच चांगलं होऊ दे, सगळ्यांचंच भलं होऊ दे आणि आपला मराठी माणूस पुढे जाऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आजचा बाजारपेठातला व्लॉग कसा वाटला अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मुंबईला आलेलो आहे, गणपतीला पुन्हा एकदा गावाला जाईन. सो टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.